नमस्कार, मी पल्लवी। सगळे कशा आहात? आशा करते की सगळे मस्त आहेत। आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। म्हटलं चला आज तुम्हाला अगोदर 2 मिनिटं बोलावं आणि रेसिपी बद्दल थोडीशी माहिती द्यावी। तर आज आपण बघणार आहोत मेथीच्या पुऱ्या, त्याही तिखट आणि मस्त खुसखुशीत मऊ लुसलुशीत। मोठ्यांना लहानांना टिफिनला दिले तर सगळेजण आवडीने खातील, एवढ्या छान त्या मेथीच्या पुऱ्या तयार होतात। मग कशा बनवायच्या सविस्तर रेसिपी दिलेली आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त आवडल्यास शेअर करा आणि व्हिडिओ आवडलास तर एक सबस्क्राईब नक्कीच करा बरं का। अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्याकरिता मी दररोज घेऊन येत राहील। तर ही आहे मेथी। तर मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अगोदर मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवली होती, त्यानंतर स्वच्छ धुतलेली आहे, पाणी निथळण्यासाठी काढून ठेवली होती धुवून। आता ही मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। चला मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया। व्हिडिओ थोडा पण स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत राहा। आपल्याला इथे लागणार आहे मिरच्या 4-5, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मेथी तर अगोदरच धुवून ठेवलेली आहे। त्यानंतर आता तुम्ही या मिरच्या आणि जे मसाला आहे तो मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता किंवा मग असा छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घेऊ शकता। तुमच्याकडे 2 ऑप्शनल आहेत, तुम्ही कुठलेही वापरू शकता। मिरच्याचे तुकडे करून टाकलेले आहेत, त्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणच्या टाकायच्या आहेत। तुमची जर क्वांटिटी जास्त असेल पुऱ्यांची त्यानुसार तुम्ही हे मसाला वापरायचा। मिरची, लसूण, इतर कुठलंही साहित्य क्वांटिटीनुसार तुम्ही घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकायचे जिरे ठेचूनच घ्यायचे म्हणजे छान फ्लेवर येतो पुऱ्यांमध्ये। आता या मिरच्या बारीक ठेचल्या जाव्यात आणि पटकन ठेचल्या जाव्या यासाठी थोडंसं मीठ टाकायचं। बाकीचं मीठ आपण थोडंसं मेथीमध्ये आणि पिठामध्ये घालणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला आबडधोबड जरी ठेचून घेतलं तरीही चालतं, मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल। आता मी घेतलेले इथे 2-4 कप छोट्या कपाने गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठाची क्वांटिटी कमी जास्त झाली तरीही चालेल। त्यानंतर आता या पुऱ्यांना छान फ्लेवर यावा यासाठी ओवा टाकायचा आहे आणि ओवा हा खाण्यासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे ओव्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त झालं तरीही चालतं, पण छान फ्लेवर येतो बरं का पुऱ्यांमध्ये। तिखट पुऱ्यांनाच हा ओवा छान लागतो। ओवा थोडासा हातावरती चोळून टाकला, जे ठेचलेला मसाला होता मिरची लसूण ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता मीठ मी 3 वेळेस करून टाकले, तुम्ही एका वेळेस सुद्धा टाकू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता आपलं इथं मिश्रण रेडी झाले। इकडं बारीक चिरून मेथी घ्यायची आहे। होईल शक्य तेवढं मेथीला बारीक चिरायचं आहे बरं का, म्हणजे पुऱ्या बनवायला आपल्याला अवघड जाणार नाही। जर मेथी जास्त जाड चिरली तुम्ही तर मग त्याचे जे रॅशेस आहेत ते पुऱ्या लाटता वेळेस मध्ये मध्ये येतील, त्यामुळे काड्या कमी करायच्या। मेथी निसता वेळेस जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा। आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये मेथी टाकून थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळं मेथी काय होतं भाजायला पटकन येते। आता ही छान परतून घेतलेली, जास्त वेळ परतवायची नाही, त्यामधलं पाणी आळेपर्यंतच ही मेथी परतून घ्यायची। आता ही परतवलेली मेथी या पिठामध्ये टाकायची। तुम्ही या पिठामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता। ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे अजून जास्तच खुसखुशीत होतात, पण 3 ते 4 चमचे ज्वारीचं पीठ वापरायचं, जास्त प्रमाणात ज्वारीचं पीठ वापरू नका। आता हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे, शक्य होईल तेवढं घट्ट मळायचं। आपण जसं की एरवी पुऱ्यांचं पीठ भिजवतो त्याच प्रकारे, जास्त पातळही नाही आणि अगदी घट्ट सुद्धा नाही। जास्त पातळ झालं की पुऱ्या ह्या तेल पितात, त्यामुळं शक्य होईल तेवढं घट्टच आपल्याला पीठ मळून घ्यायचे। आता इकडे पीठ मळून झाले, 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं। नाही रेस्ट करायला ठेवलं तरीही चालतं बरं का। तेल गरम करायला टाकून घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही या पुऱ्या लाटून घ्या। बघा बनवायला सोप्या आहेत, झटपट तयार होतात आणि असं नवीन काहीतरी मुलांना बनवून दिलं की मुलं खूप आवडीने खातात। त्याचबरोबर मेथीची भाजी भरपूर प्रमाणात आपल्या शरीरामध्ये कशी जावी याचा आपण विचार करत असतो, तर असं पुऱ्या, पराठे किंवा भाजी असं बरेच काही पर्याय आहेत, पण वेगवेगळं मुलांना बनवून दिलं की मुलं खूप आवडीने खातात। मग चला, एरवीच्या पुऱ्यापेक्षा या खायला सुद्धा चविष्ट लागतात। मुलं
नुसत्या सुद्धा खाऊ शकतात किंवा मग या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर द्या, केचप बरोबर द्या, तर बघा मस्त अशा खुसखुशीत लुसलुशीत पुऱ्या तयार होतात. बिलकुल कडक होणार नाहीत, तेलकट सुद्धा होणार नाहीत. फक्त मी सांगितलेल्या टिप्स थोड्याशा लक्षात ठेवायच्या. पीठ जास्त पातळ मळायचं नाही आणि जास्त वेळ भिजत सुद्धा ठेवायचं नाही. आता एक एक करून पुरी जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही. मीडियम आकाराची पुरी लाटायची. जाड झाली तरीही चालेल, पण शक्यतो पातळ लाटू नका, कडक होण्याची शक्यता असते. आता मस्त या दोन्ही बाजूनी खरपूस तळायच्या आहेत. तळता वेळेस एक साईड पूर्ण एकाच वेळेस तळायची, त्यानंतरच दुसरी साईड पलटायची, म्हणजे पुरी जास्त तेलकट होत नाही. बघा मस्त अशा लाल पुऱ्या तळलेल्या आहेत. एवढ्या पुऱ्या छान लाल होईपर्यंत तळल्या की पुरी कशी खमंग लागते. त्यामुळे मस्त अशी पुरी तळून घ्यायची. बघा जास्त ऑइली सुद्धा नाही. आणि आता सॉफ्ट किती झाली आहे ते तुम्हाला दाखवते. तर ही पुरी खायला चविष्ट लागतेच, पण खूप मऊ होते, म्हणजे लहान लेकरांना खायला ही सोपी जाते. टिफिनमध्ये मुलं ही पुरी खूप आवडीने खातात. बघा किती सॉफ्ट आहे, मध्ये सुद्धा मस्त खुसखुशीत लुसलुशीत झालेली आहे. मध्ये मेथीचं सारण सुद्धा मस्त बसलेलं आहे. हाताने अशी दाबली तरी ही पुरी जशाच तशी आहे, म्हणजे खूप छान तयार झालेली आहे. ही पुरी तुम्ही दह्याबरोबर, केचप बरोबर मुलांना नक्कीच बनवून द्या. मुलं खूप आवडीने खातील. टिफिन तुमचा पूर्ण फिनिश होऊनच येणार आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत भेटू परत एकदा. बाय बाय.